नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपण ही न्यूज पाहूया आणि त्यानंतर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे आभार मानूया. महिलांना 1 वर्ष प्रसूती रजा घेता येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत केली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हा नवा नियम लागू करण्यात आलाय. सध्या केंद्र सरकारच्या धर्तीवर 6 महिन्यांची प्रसूती रजा मिळते. प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धवेतन रजा घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे. मोठी बातमी महिलांसाठी आता 1 वर्षाची प्रसूती रजा घेण्या. हे बघा मित्रांनो, केंद्र शासनाच्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनामध्येही महिलांना 180 दिवसाची प्रसूती रजा म्हणजे 6 महिने प्रसूती रजा मिळत होती. त्यानंतर महिलांसाठी 6 महिने बालसंगोपन रजा असायची. त्या बालसंगोपन रजा ही मुले 18 वर्ष होईपर्यंत कधीही घेता येत असे. हे नियम हे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू आहेत. पण त्यानंतर ज्यावेळेस महिला 6 महिन्यांची प्रसूती रजा घेते, पण त्यानंतरही बाळासाठी आईचं मातृत्व हे आवश्यक असतं. त्यामुळे सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की त्यानंतरही आवश्यकता असल्यास शासकीय कर्मचाऱ्यांना 1 वर्षापर्यंत अर्धवेतनी रजा घेता येऊ शकते. ही खरंच खूप आनंदाची सर्व महिला भगिनींसाठी आणि खूप आनंदाची तसेच शासनाचं कौतुक करण्यासाठी सारखी गोष्ट आहे. याबद्दल सुनेत्राताई पवार यांनी जो निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री, तो खूपच कौतुकास्पद आहे. त्यामुळे आपण सुनेत्राताई पवार आणि फडणवीस साहेब यांचे आभार मानूया. परंतु हा निर्णय केवळ शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे, म्हणजे शासकीय महिला भगिनींसाठी लागू आहे. अपेक्षा आहे की हा निर्णय त्यांनी शासकीय शासकीय कंत्राटी तसेच खाजगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिला जे खाजगी जॉब करतात त्यांच्यासाठीही लागू करावा. कारण महिलांचे जे मातृत्व किंवा सक्षमीकरण आहे ते केवळ शासकीय महिलांसाठीच नाही तर सर्व महिलांसाठी असावं अशी सरकारला विनंती आहे. धन्यवाद.